आपण सगळेच जाणतो की शेती करणं किती आव्हानात्मक आहे. पण विचार करा, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या समस्यांवर आजचं तंत्रज्ञान खरंच मात करू शकतं का? चला, आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित एका ॲपमध्ये दडलेलं आहे. हो, आज आपण बोलणार आहोत महाविस्तार AI ॲपबद्दल, जे शेतकऱ्यांसाठी एका डिजिटल असिस्टंटसारखं काम करतं. खरं तर हा एक गेम चेंजरच ठरू शकतो. शेतकऱ्यांची मेहनत तर आपल्याला माहीतच आहे. दिवसरात्र राबतात, पण कधी अवकाळी पाऊस तर कधी पिकांवर पडणारी कीड. क्षणात सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं. आणि ही काही एका शेतकऱ्याची गोष्ट नाहीये, ही आपल्या लाखो शेतकऱ्यांची व्यथा आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण शेतीसमोरची ही जुनी आव्हानं समजून घेऊ. मग बघूया की हा डिजिटल असिस्टंट म्हणजे नक्की काय आहे, AIच्या मदतीने पिकांचं संरक्षण कसं होतं आणि योग्य माहितीच्या आधारावर चांगले निर्णय कसे घेता येतात. थोडक्यात सांगायचं तर खिशातला एक एक्सपर्टच जणो. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आणि बघूया हे ॲप नक्की आहे तरी काय. हे बघा, ही आहे ॲपची होम स्क्रीन. अगदी एखाद्या कंट्रोल सेंटरसारखी. हवामानाचा अंदाज आहे, बाजारभाव आहेत, म्हणजे पेरणी कधी करायची, पीक कधी विकायचं, हे सगळं एकाच ठिकाणी अगदी बोटांच्या एका क्लिकवर कळतं. आता आपण या ॲपच्या एका अशा फीचरबद्दल बोलूया जे खरंच एखाद्या जादूसारखं वाटेल. विचार करा, पिकावर कोणता रोग पडलाय हे ओळखायला फक्त एक फोटो पुरेसा आहे. हो, हे खरंच शक्य आहे. म्हणजे बघा, प्रक्रिया किती सोपी आहे. समजा पिकाच्या पानावर काहीतरी वेगळं दिसलं, त्याचा फक्त एक फोटो काढायचा, ॲपमध्ये टाकायचा आणि काही क्षणातच काय प्रॉब्लेम आहे समोर. अगदी इतकं सोपं. आणि हे होतं कसं? तर यामागचं AI इतकं पॉवरफुल आहे की ते हजारो प्रकारचे रोग आणि किडी ओळखतं. इथे दिसतंय ना, लष्करी अळी असो किंवा मावा, ते लगेच ओळखतं. यामुळे होतं काय की शेतकऱ्यांना योग्य वेळीच उपाय करता येतात. पण सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे ॲप फक्त रोग ओळखत नाही तर त्यावरचा उपाय पण सांगतं. म्हणजे कोणतं औषध फवारायचं, किती प्रमाणात फवारायचं, सगळी माहिती मिळते. साहजिकच यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. बरं, पिकांची काळजी तर झाली, पण शेती म्हणजे फक्त एवढंच नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? मग डेटाच्या बाबतीत हे ॲप काय मदत करतं? हे बघा, किती छान आहे हे. एकाच स्क्रीनवर एका बाजूला हवामानाचा अंदाज आणि दुसऱ्या बाजूला बाजारातले ताजे भाव. या दोन्ही गोष्टी एकत्र बघून शेतकरी ठरवू शकतो की काढणी कधी करायची आणि माल बाजारात कधी न्यायचा, जेणेकरून त्याला सर्वात जास्त फायदा होईल. यामध्ये काय काय मिळतं? तर पुढच्या 7-10 दिवसांचा हवामानाचा अंदाज मिळतो. म्हणजे प्लॅनिंग करता येतं. मुसळधार पाऊस किंवा गारपिटीचा अलर्ट येतो, ज्यामुळे नुकसान टाळता येतं. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजारांमधले भाव तपासता येतात, म्हणजे कुठे चांगला दर मिळतोय हेही कळतं. आता विचार करा की आपल्या खिशातच 24 तास उपलब्ध असलेला एक कृषी तज्ज्ञ असेल तर, ज्याला आपण कधीही कोणताही प्रश्न विचारू शकतो. हे ॲप नेमकं हेच तर करतं. उदाहरणार्थ, टोमॅटो पिकावर कोणता रोग आला आहे असा साधा प्रश्न विचारा. हा चॅटबॉट लगेच उत्तर देतो. आणि फक्त एवढंच नाही, तर नवीन तंत्रज्ञान कोणतं आलंय, सरकारच्या योजना कोणत्या आहेत, अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती देतो. म्हणजेच हा AI चॅटबॉट शेतकऱ्यांना खरं तर आत्मनिर्भर बनवतोय. माहितीसाठी कोणावर अवलंबून राहायची गरजच नाही. ते स्वतःच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं आपल्या सोप्या मराठी भाषेत. पण हे ॲप फक्त माहिती देऊन थांबत नाही, ते प्रेरणासुद्धा देतं. यात इतर शेतकऱ्यांच्या यशोगाथा आहेत. त्या वाचून इतरांनाही हुरूप येतो, नवीन काहीतरी करायची प्रेरणा मिळते. एका अर्थाने हे ॲप शेतकऱ्यांना एकमेकांशी जोडतंय. तर मग थोडक्यात काय? या ॲपमुळे काय होतं? त्वरित उत्तरं मिळतात, त्यामुळे वेळ वाचतो. रोगाचा अचूक निदान होतं, त्यामुळे पिकांचं नुकसान टळतं. बाजाराची माहिती मिळते, त्यामुळे उत्पन्न वाढतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान मिळतं, कधीही कुठेही. हेच तर आहे महाविस्तारचं खरं सामर्थ्य. म्हणूनच हे फक्त एक ॲप नाहीये, ही एक क्रांतीची सुरुवात असू शकते. एक अशी क्रांती जी आपल्या शेतीचं संपूर्ण भविष्य बदलून टाकू शकते. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?